आज आपण बनवणार आहोत बेसन शिमला मिरची। खूप पटकन बनणारी रेसिपी आहे। त्यासाठी मी साइडला शिमला घेतलेला आहे, ते बारीक बारीक कट करून चॉप करून घेतलेले आहेत असे, आणि मी ऑनियन कट करून घेतलेला आहे। मी साइडला कढई ठेवले, तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत आणि चॉप केलेला ऑनियन टाकणार आहोत आणि आता ह्याला मस्त एकत्र करून घ्यायचं आहे। गोल्डन ब्राउन झाला की थोडेसे आपण हळद टाकणार आहोत। इथे मी आगरी मसाला यूज करते, तर मी इथे 2 चम्मच छोटे आगरी मसाला घेतलेला आहे आणि आता थोडासा मी गरम मसालाही टाकते आहे आणि आता आपण याला सगळं मिक्स करून घेणार आहोत। मस्त रेसिपी होते ही। बेसन टाकायचं आहे आपल्याला। आता हे साइडला मी शिमला आणि टोमॅटो मी कापून घेतलेले आहेत बारीक बारीक। आता आपण हे याच्यामध्ये टाकणार आहोत आणि या सगळं टाकून द्यायचं आहे आणि आता आपण याला मस्त एकत्र करणार आहोत। शिमला शिजला पाहिजे, त्यानंतरच आपल्याला बेसन टाकायचं आहे। तर शिमला आणि टोमॅटो आपल्याला मस्त शिजू द्यायचा आहे। त्यासाठी चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। आता परत एकत्र करणार आहोत आणि ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे, थोडंसं मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर आपण ह्याच्यावर झाकण टाकणार आहोत। झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 5 मिनिटं बारीक गॅसवर बघायचं आहे। आता मी झाकण खोललं आहे, तर थोडी आपली शिमला शिजलेली होती। आता मी ह्याच्यामध्ये बेसन टाकणार आहे, तर मी इथे 2 चम्मच बेसन टाकले। जास्त बेसन टाकायचं नाही आहे, कमी टाकायचं आहे आणि 2 चम्मच बेसन टाकलेलं आहे आणि आता ह्याला मिक्स करणार आहोत। आता आपल्याला काय करायचं आहे, बारीक गॅस करायचा आहे आणि हलवतच राहायचं आहे जोपर्यंत सगळं मिक्स होत नाही। हलवत राहायचं आहे आणि एकदम बारीक गॅसमध्येच हे सगळं करून घ्यायचं आहे। त्याला मस्त हलवून घ्यायचं आणि सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। खूप मस्त बनणारी रेसिपी आहे, खूप छान होते, टेस्ट पण खूप मस्त लागते। ह्याच्यासोबत तुम्ही डाळ भात सोबतही खाऊ शकतात, खूप मस्त लागते। आणि अशी आपली शिमला रेडी आहे। तुम्हाला जर नक्की आवडली असेल तर नक्की माझी रेसिपी ट्राय करा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।